तर शरद पवार हे 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान शरद पवार हे बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत। या भेटीच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या। ते महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। पवार जे आहे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, अमरावती दौऱ्यावर आहे। उद्या बच्चू कडूंची आणि पवारांची भेट होण्याची चर्चा आहे असं चांगली गोष्ट आहे। अशा भेटी होत गेल्या पाहिजे। महाविकास आघाडीमध्ये जर येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे। तर मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केला। जानेवारीपर्यंत आरक्षण मिळेल असं वाटत नाही आणि त्यामुळे आम्हाला मुंबईला यावंच लागेल असं जरांगे म्हणाले। मुंबईत आल्यावर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। लेकरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठ्यांनी घराबाहेर पडा आणि मुंबईकडे चला असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलं। आणि यावेळी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत बोलताना राम मंदिर उद्घाटन सोहळा हा आनंदाचा सोहळा असून उद्घाटन पाहून आम्ही आंदोलन ठरवलं नाही असं स्पष्टीकरणही जरांगेंनी दिलं। यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घातल्याशिवाय मी मागे सरकत नाही। आता आम्ही मागे येत नाहीत आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे। मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे। द्यावा लागत असतो, मागं पुढं सरकावं लागत असतं। आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागं नाही। मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी माहीत असतं ना। मी खरंच म्हणलो असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं, ते आनंदाचा सोहळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा। मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळेच, त्याचा त्याचा काय संबंध आहे। मी पण ही हिंदूच आहे ना, त्याच्यात काय दावा। ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाही आहे। ही 4-5 महिन्यापासून लगातार सुरू आहे। तेव्हा काय अचानक उठलो 22 तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलंय। अरे निवडा आपली 20 बरोबर टायमालाच टायमिंग साधू। त्यांनी 18 तारखेला 144 लावल्या।